आणि रेशमा मला मी चाललोय मला साय देते दुधाची. आणि आम्ही कुठं आहे माहिती का आता डायरेक्ट देवमध्ये दर्शन सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज. 3:30 वाजल्यात पण पाऊस चालेल पण मित्रमंडळ कमी पडत नाही दरवर्षी नेहमीप्रमाणे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर मित्रांनो काय झाले, आज निघायचे आता वारीला. अजून काय आंघोळ वगैरे काय केलेली नाही, थोडा उशीर झाला पण ठीक आहे, असू दे, काय अडचण नाही. भरपूर आराम झाला. भारत यात्रा एकदम सुखरूप, एकदम मस्त झाली, छान झाली. सर्वांनी छान छान कमेंट टाकल्या, भरपूर लाईक केलं. आणि आज आता आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आणि आता पोचावं लागेल. संध्याकाळच होईल पण ठीक आहे, प्रस्थानाला संध्याकाळी जरी गेलं तरी होय आहे. वारी आली म्हणलं, वारी आली वारी हा आली की वारी. आता आज जायचा काय? हा आणि त्या चंद्रबा ह्याला तर लय पाणी आहे. पाणी आहे की पण तिथं आटायला लागले आता. लागले हो पुलाव नाही इकडली तिकडे माणसं ये ना ती जाय ना ती. नाही नाही मला सोडते ती, म्हणजे पाणी असलं तर जायचं ना, आड्यालाच थांबायचं ग, पडेल कशाला जायचं. आणि मग कसं हे करायचं? कसं म्हणजे मग आजच्या दिवस थांबायचं, उद्या जायचं. नाही पुण्यात या म्हणली तर नाही, मग ती मजा येत नाही. मग पालखीला मग वाटतं निम्यातनंच वारी केली असं वाटतं ना, त्याच्यामुळं. आणि आईच्या हातच्या भाकरी बघा कशा गरम गरम, दूर हो का बघा, हा आहे का गरम, कडक कडक भाकरी आणि ते बी चुलीवच्या. होय आहे, चुलीवच्या हा चुलीवच्या. चुलीव कसली भाकर नुसता हार कसला आणि पडला. दूध हवा बघा. आणि कंटिन्यू आमच्याकडे आहे ना. कुठे गेली नेहमी थांब अन्य गेला सकाळ सकाळ शाळेत 7ला, तर त्याला 7लाच कॉलेज बसतो. किती वाजता येतोय? 2 वाजता येत असते घरी. बर आव काय म्हणते नेहमी? कपडे बघू कसली पिशवी, आता काय ह्या कपड्यांचा कसली तर पिशवी? वाटूच व्हायचंय. मला आहे का एखादी पिशवी बिया? आहे की तुझी आड- गाडीवर बांधायची तशीच ती नाही, गाडी नाही न्यायची. का? नाही गाडी नको, मग ती चाला येत नाही, मग ती आदलं मधलं धावता येत नाही गाडीने काहीच. कस काय? चालत असलं कुठून घे, कुठं घुसता येतं, कुठं बी थांबता येतं. गाडी नको. हाय मामा बी जाणार आहेत वाटतं, राम मामा. ते कुठं हे कडलं जात असतं ते कुठून? तिकडे त्या ह्याच्या पालखीत. तिकडे जाणार आहे होय? कोणाच्या पालखीत? ते तुकाराम महाराज तिकडे खेडवरनं दिंडी निघते. नाही जाणार तिकडून, नाही होय. नाही जात मामा. काय माहिती आता कुठून जातोय मामा, बघू. हाय म्हणलंय जणांचं फोन आल्यात आणि मग ती गाडीचं बट्टे बोल होईल. राहून द्या गाडी, तुम्ही डायरेक्ट रेल्वेने जा. रेल्वेने जाते का आता कुठं काय? ट्रेनने जातो, ज्ञानेश्वरी निघाल शाळेत. 100 ते तिकडं ह्याला गेलतो त्यावेळेस आलं होतं नेमकं. ओके बाय बाय, मी जाऊ का? हा जा जा. बाय बाय. हा हा बाय. जा हालून जा. बाय बाय. आता नेहमीला काय झालं, गाडी शिकवायची ही माघारी आल्यावर, ही गाडी मग नेहमीलाच आता शाळेत ही जायला होईल. टाटा. हा आता काय ही गाडी बसूनच राहील. हा, जा. बाप्पू आलो. कुठे गेलतो काय? दूध गाला गेलतो. किती दूध? दूध जातं 6 लिटर. 6 लिटर जातो म्हणतो. तिथलंय झाले. कसं वाढलाय वाटतं भाऊ? वाढला 40 रुपये. 40 झालाय. कधी? 40 देते झाला एवढ्या महिन्यात. होय. आता स्वस्त होईल, खाया आले गुरांना. तसं कसं? तसंच असतं. म्हणजे खाय आले की स्वस्त. हा स्वस्त फुकाटचा असतो ना चारा. फुकाटचा आहे बाई ती. फुकाटचा मग काय, पावसा फुकाटच आहे की. गुरांना बांधावं लागतं लांब ते नेऊन. बांधून पण मग ते त्यांचं भागत नाही. असं नाही त्या- आता स्वस्त. कसं असेल ते. स्वस्त होत नसतो आता. नाही कसं हो, तिकडे गेले त्याच्या मनात राहून दे की. मासे आले ते कुठनं आलेत काय? बरं कशी काय वाटते जोडी? हो. लय दिवस झाला विचारलं नाही. थांब ये. काय करू? चल की एक मिनिट आहे, काय खाताय वय माणूस बाबा, कमालच झाली. आता आता माशांनी ती घाण केली का काय उलट माहिती ह्याला. कुठं गाण केली माशाने? ठीक आहे, उचल मरू दे. हे कर. हॅलो. हा बोल की. झाले जेवण वगैरे खटमध्ये. काय टी शर्ट हलकीच कपडे न्यायच्यात. असली म्हणजे कसली कपडे,
चांगली आहे ती हा चटापटावर चटापटा म्हणजे आणि खुद- बी चालतोय दुसरं काळ माहिती ती बिले हलकी बी असते ती ही 1 2 तो माझा एक जुना टी शर्ट ग 3 बघवा 1 झाली 4 ही झाली एक 5 आणि अंगातला एक 6 बस झालं हा दुसरं टी शर्ट होतं अजून तुमचं 2 इकडे हो काय शर्ट लईत पण ही वागवायचं आणि मळाल्यावर अहो धुयचं होतं हे की आणि दुसरं लय अवघडीशी ती एक टी शर्ट कुठे गेला मला लाल का लाल कुठं तवा होता की ते जाड मधला एक का ते आठवते का तुला ते कावाच फाटला अगं ते नवा होता नवा जाड मधला थोडा त्यो मोठा होता थोडा कवा घातला होता मला तर नाही आठवत तुला फोटो दाखवू का नको राहून दे दुसरा एक हाय की बघते की थांबा कपडे इतकी झाले ती की नको नको हे तुमचं आहे का 8 झालं म्हणजे 8 दिवस बिन काय चालली तयारी आवरावरी सगळं माईक वगैरे चार्जिंग करून घेतो ते माझं माईक आयडेंटिटी ते बी लय महत्वाचं आहे सगळंच घ्यावं लागेल वाजून दे गडी आईचं काय चाललंय धावतो वांगी एक धावतो तुम्हाला कोण आलंय बरं मिरच्या इकडे मिरच्या लावल्यात कोथमीर लावली मग काय चाललंय काय नाही आले बघता का आमचा व्हिडिओ बघतो की बघितलं की फिरायला गेलेला आहे तर मी बघितलं का बघितलं मग हे असं आहे. इकडं वांगी ती ह्याचीच वांगी खाल्ली 2 दिवस मग काय इकडं ह्याच्यात वांगी गवार होय रेशमा बरंच काय काय उगावलंय आता लावलंय उगावलं नाही ते लावलंय लावलंय होय मी म्हणलं उगावलंय म्हणून हा लावलंय आम्ही बापा ओढू ओढू आम्ही दमून गेलो की होय वाजून गेल्या बराच आराम झाला मित्रांनो आत्या चला आत्या आत्या अन्य कुठं निघाला बरं म्हणलं आला आणि कुठं चालला लगेच ही गाडी तिथं लाव तिथं नेऊन लाव राहू दे तिथंच आणि रेशमा मला मी चाललोय मला साय देते दुधाची रेशमा. राहू दे हाय ना तुला एक गाडी आता सध्याला हा सांग हे कर तर दूध वत थोडं वत खाऊन दे जरा चांगलं चुंगलं थोडं ना खा की मग तुम्हाला काय नको म्हणले मी बघत तारा किती होतो सांगा बस हे गावाकडं असं असतंय चुलीवर बत आपल्याला अजून गरम आहे कडक मध्ये चहा प्यायचा आहे जायचंय वारीला निघावं लागेल लवकरच चला मित्रांनो काय झालं सगळं रेडी झालंय सगळं झालं आमचं साईटला रील बघा रील आता जाता जाता बनवली आणि निघालो एकंदरीत तर झालं एकंदरीत सगळी तयारी झाली आता वाजल्यात 5 थोडा उशीर झाला निघालो आता कोण कोण आहे संग बघूया बाकीचे निमे अर्धी गेलेत चला टाटा सगळ्यांना टाटा जाऊ का आहे हा जातो हो 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 आता एक तर दमून आलेला आहे आणि कसं थोडी स्वतःची काळजी घे बरं खाण्यापिण्याची कसं असतं इकडून मी दमून आलेला आहे आजारी पडल्यावर प्रयत्न जातो हो जातो दीपकराव आलाय मला सोडावं त्याला म्हणलं बिघवणपर्यंत ती जर्किंग आणि त्याला येतं नाही माघाऱ्याने मला भिजलं तर हा ये खरं बाय 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 टाटा चला आता निघतो मस्त मध्ये होय दीपकराव वारी चुकायची नाही काय झालंय अंधार पडलाय मामाची वाट बघत बसली वाट झालं होय मामा येतय म्हणून थांबलोय आणि तू ये कुठे येशील येतो 2-3 दिवसातच येतो पाऊस लागून राहिल्यामुळे भाऊ ते प्युरला तरकारीला याला बुरशीनाशक मारून 2-3 दिवसात आलो मी भले सातवड बसेल जेजुरी बसेल पण येईल कुठतरी येईल बरी ये तुझ्या आईने जाईल मी आता मामा येते वाट बघतो हं? थांब मी जातो आता अंधार पडलाय जातो मला जातो मी एकट्याला भ्या थांबतो वाटत जायला. मामा येते मग मामा आम्ही जातो जा जा मला वेळ वाटेल एकट्याला जायला. बरं बरं ही पूल आहे
बिगवन मधनं आता मित्रांनो निघालोय एकदम मस्त मध्ये. मामा आले गाडी घेऊन रिक्षाच. मामाचा नाद करायचा नाही बाप. आज काय पांढरं झाले आज लाल नाही हा हा असं द्या. आज काय काय पांढरं झालंय हा निघालो वारीला माझा भाचा भेटला रे. बारा ज्योतिर्लिंगाला माणूस. आज आम्ही काय झालंय माऊलीच्या वारीत जातो आम्ही. पण काय झालं माहिती का 2 दिवस झाले. काय झालं माहिती का पाऊस असल्यामुळं आम्हाला लेट झालं आणि आम्ही प्रस्थान आज झालंय. पण आम्ही पण तिथं जाणार म्हणजे जाणार 100% होय. काय म्हणतो उद्या प्रस्थान आहे. माऊलीचं उद्या प्रस्थान आहे. हा माऊलीचं तर भेट यंदा आम्ही माऊलीवर चाललोय. हा माऊलीवरच जाणार माऊलीवर जाणार. भेटलं मामा चला ही दोस्त भेटली. बघितलं वारीचं व्हिडिओ त्या ह्याचं अमरनाथ तुमचा भारत यात्रा. भारत यात्रा ओके चला निघालो आता. निघालो आता. होय मामा. हा चला हा, असू द्या. चला काय चला, आहे ते? काय नाही आता मामा माझे असले तुम्हाला काय tension हा, नाही. आम्ही नाद काही करायचं. करू, होय. चला हो का, हे आमचे बिगवनचे जोडीदार आहेत आणि असू द्या देण्यात चला, किंवा या वारीला. कधी बी कुठं महाराष्ट्रात जर अडचण आली तर काही कंप्लेंट अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हो एक काय म्हणताय बघा हो का ही बी दोघं जोडीदार आहेत. रिक्षा आहे बरं हो, त्यांच्याकडे. हो. हा चला असू दे, येऊ. पाऊस चालू आहे मित्रांनो. डायरेक्ट पुण्यात पोचली. कुठं डायरेक्ट पुणे. आता दगडूशेठ गणपती पुढे आहे आणि ही अशी परिस्थिती. पाऊसच बंद नाही हो का. रप 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 आम्ही आलोय आता. चार्जिंग कमी आहे जरा. पावसाचं वातावरण हाय राव. पाऊस खरंच आहे. जसं पुन्हा लागलंय तसं पाऊस आहे. डायरेक्ट 2 वाजल्यात होय मामा. किती 2 डायरेक्ट पोचलो. पाऊसच बंद नाही आणि आम्ही कुठे माहिती का आता डायरेक्ट देहू मध्ये घ्या दर्शन. सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान महाद्वार. क्षेत्र देऊ. आता बंद आहे आणि पुढे दर्शन. आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बी दर्शन पण आता बंद आहे तिथलं काय. आणि एकदम खट मध्ये खटाखट टकाटक मध्ये पोचलो बघा मित्रांनो. गारगार होय बाबा. कुठून परतूर बर. गारडले नाही गारडले कशाच गारला. रथ येतच आहे आणि सकाळनं पालखी हलणार आहे हाय का नाही. म्हणजे पालखी तिकडेच आहे पण रथ येतच आहे. हा पावसामुळे नाही ते हित पब्लिक आता मी किती गर्दी. बाबा किती गर्दी असते इथं आता? तुम्ही कधी आलाय आमचं जागरण आहे. होय जागरण आहे होय. असं आहे होय. अरे वा. आणि हिथंच असते ना पुढं पालखी. आता नदीला पाणी बी वर आलं असेल. जसा पुण्यात आलोय एंट्री केली 2 तास झाला हळू डिगी डिगी आलोय. पाऊसच बंद नाही. आपण हल्लोय किती वाजता 6 वाजता देवगड मधून. जे सांगत होते ना पुणेकर हा तेच खरं. पाऊस आहे बरं का इकडे. तेच खरं. येऊच नका कोणीच येऊ नका अजिबात येऊ नका. पुण्याच्या पुढे या कारण जसा पुण्यात लागले तसा पाऊसच बंद नाही. आम्हाला खोटं वाटायचं आणि समक्ष आलो त्यावेळेस आम्हाला कळलं हा आता परिस्थिती काय आहे. खोटं वाटू लागलं माणसं. तुम्हाला मी सगळं धावतो. ओके आता झोपाय आम्हाला जागाच नाही. आता कुठं वापायचं लय अवघड झाले. बाधा बाधा कळती. कळती पाऊसच बंद नाही. आम्हाला म्हणजे तुम्ही गेले ना आम्हाला खोटं पाणी वाचतंय. चला लय गारटले आता. झालं दर्शन बिर्शन. मग तुम्हाला बी आता बिना पब्लिकचं गाडावलं दर्शन काय. चलो हो, हो. रथ बघायचंय. रथ धावतो तुम्हाला. अयो रथ येतच असतो. पालखी पडायला असते. नदीचं पाणी बघायचं होतं किती गालय ते बी धावतो. ही रथ सजावलाय बघा कसं सजावलाय. हा हा हो बघा असं
बैल फिरलं रेडी झालं सज्जेदी. पण पडेल एक नजर टाकून आलो नदीच्या कडेला. तिकडलं बंदच केलंय ना सगळं, आता खाली जायचा विषय खुलत आहे. पण अशोको किती पाणी आलंय, आता दिसायचं नाही. हो का इथं पाणी, बापरे अशोको कसलं पाणी वाटतंय, दिसलं नाही तुम्हाला? ठीक आहे असं हे सगळं बंदच केलंय, वाहून चाललंय. मित्रांनो बघा, अयो पाणी कसलं वाहतंय. जेवा मामा जेवा, हाय तुम्ही जेवा. जेवा. पाऊसच बंद नाही तिथं. ही कार्यकर्ता आहेत आज मस्त मध्ये ह्यांचं देव हे बघा माझ्याकडे बघतोय. हा नाही धरायचं हातबीत. पाऊस दिवसभर होता काय? 2 दिवस झाले. होय का? आणि लय पाणी आलंय. व्हिडिओ मध्ये आम्ही बघतो पूर आलाय. रोड बीड तुम्हाला कळतंय असं एवढं कधी झालंय का? नाही आता काहीतरी 40-50 वर्ष आले त्यावेळी झालं होतं. परत नाही त्याच्यावर अजूनपर्यंत आता झाले. आता झालंय लय पाणी वर आलंय. आता आम्ही बघितलं अंधारात मंदिराच्या पाठीमागं गेलो, बंद केलंय सगळं, पण पाणी वर आलंय. पाणी वरती आले पूर्ण. आता आंघोळी आहे रोड वरती पाणी आले नदीचं. मेन रोडला गावात बस स्टॉप पडेल पडेल रोड बस स्टॉपला. त्याच्यामुळे त्या पालखीच्या वारकऱ्यांना पण लई त्रास आहे. होय ना. बघा मित्रांनो का ह्यांचं दिवसभर अष्टविनायक महानदान सोहळा दरवर्षी असतं नेहमीप्रमाणे. 25 वर्ष झाले आम्ही हे करतो. पावसाने लेट झालं तुम्हाला पण यायला, नाही तर आपलं आता 11:30 वाजेपर्यंत चालू कंटिन्यू अन्नदान चालू होतं. नाही काय झालं दिवसभर पावसात, आज दिवसभर पावसामध्ये पावसामुळे आम्हाला बी लेट झालं आणि आम्ही बी थांबत आलो निवांत जरा. आम्ही यायचो नव्हतो इकडं, पण मामांना म्हणलं जाऊन येऊ. म्हणलं हिथं आपला ठेप आहे, म्हणलं आपला सत्कार केला इथं, म्हणलं ना आपण काय बोलतो त्याला. म्हणलं चक्कर मार. एवढी रात्र आहे आता 3:30 वाजल्यात, पण पाऊस चालू आहे. पण मित्रमंडळ कमी पडत नाही. दरवर्षी नेहमीप्रमाणे काय नाही काय त्यांच्याकडे छोटंसं आपलं सत्कार असतं. थँक्यू. मित्रांनो झालं मस्त मध्ये मित्रमंडळांनी छोटासा एक सत्कार केला, ट्रॉफी दिली छानपैकी. हे बघू शकताय असे, आणि बुंदी बी दिली. प्रत्येक वारकऱ्यांना असं असतं इथं वाटत झालं. आता वाजल्यात 3:30 वाजून गेल. आता दोस्त मंडळ बी निघाले आहेत. मामा आता झोपलं आणि ही दरवर्षीपर्यंत नेहमीप्रमाणे असतं. आम्ही इथं झोपायचं आता ठरवलंय. इथंच रिक्षा लावली. आणि मित्रांनो आता ह्या गोष्टीवर ही व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्ही घरापासून देऊपर्यंत प्रवास पाहिला एकंदरीत. आणि आता उंदेच्याला हिथून देऊ ते डायरेक्ट पुणे नाही आकुर्डीपर्यंत काय काय घडतंय, कशी वारी चालती, वारीचं संपूर्ण तुम्हाला अपडेट मिळणार. एकदम खटाखट मध्ये तुम्हाला भारत यात्रा कशी धावली तशी आता वारी धावतो एकदम मस्त मध्ये. प्रत्येकाने सबस्क्राईब करा, नवीन कोण असेल तर लाईक करा. ह्या व्हिडिओला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. चला भेटूया उद्याच्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि लवकर पाठवी जाईल. आता इंटरनेट आहे पुण्यापर्यंत स्पीडने. पुढं आता कसं होतंय काय माहीत नाही. आधीमध्ये वाटलं तर सकाळचं तर एक व्हिडिओ येईनच, संध्याकाळी वाटलं काय तर अजून एखादं टाकेल. ओके. मी बी आणले सगळं माईक वगैरे, मुलाखतीही घ्यायचं जरी झालं, तेच की मुलाखती वगैरे घ्यायचं जरी झालं तरी ही माईक बी आणले. होय काही टेन्शन नाही. असं हे आपलं खरं तेच आहेच की का नाही, ही सोडून जमतंय का? हां असं चला जे आहे ते आहे. ओके.